हा उचला उचला ना तर त्याच्यात घालवलं बघा पेंटी मर जोळणामध्ये भेटले आजच्याला. ना मोऱ्या मासे आहेत आणि झिंगे मासे आहेत दुसरे सुद्धा आणि ह्याच माशांचं कालवण बनवायचंय. आता मासे टाकून घेते. खेकडी पण टाकून घेतल्यात. आज चला ना बऱ्याच दिवसानंतर आहे ना झोळून मासे पकडायला आलोय. एकदमच भारी लोकेशन आहे आणि ह्या साईडला ना एकदमच कमी पाणी आहे. धार आहे बारकी नदी ह्या साईडला तर उगाच थोडं थोडं पाणी चालू आहे पण मोठे मोठे ना डोळे त्याच्यामध्ये ना आम्ही झोळणार आहे. त्या साईडला बरंच वजन आणलंय पिंकीने आणि शालूने. पाटी आणली सगळं सामान आहे त्याच्यामध्ये ना वजन काटा सुद्धा आणलंय घरनच सगळं पाटी सगळं सामान घेऊन आलोय. मी ना आता दुसऱ्या बाजूला चाललोय. आई पिंकी शालू तिकडेच थांबल्यात कारण तर आहे ना तेवढ्या जागेमध्ये मासे तर दिसतात आणि आता आहे ना मी थोडं खालच्या बाजूला ना चाललोय ह्या साईडला. बघू आता इकडे जर मासे दिसले ना तर पहिले आहे ना ह्या साईडला झोळायचं आहे आणि त्याच्यानंतर तिकडे मासे आहेत ना त्या साईडला जायचं झोळायला. तर या साईडला ना मासे वरती आता तर दिसतात. इथं सुद्धा एक मोठा मासा होता त्या गवतामध्ये गेलाय तो काही तुम्हाला दाखवायला जमलं नाही मला. आणि चिल्लपी सुद्धा आहे बरीचशी आणि बरेच मळे सुद्धा दिसतात ह्या साईडला धारेवरती. तुम्हाला ना जवळून जाऊन दाखवतोय. आणि ह्या टायमिंगला ना उन्हाळी दिवसाला नाही सगळे मासे ना ह्या साईडला कोंडून बसतात. ह्या साईडला ना नदीवरती जाता येत नाही त्या माशांना त्याच्यामुळे ना ह्या साईडलाच कोंडून बसतात. हे असे बारीक बारीक डोह असतात ना ह्याच्यामध्ये ना बरेचसे मासे भेटू शकतात. आता बोलवतोय ह्या साईडला त्यांना मग इकडं झोळू. ह्याच्यामध्ये मासे तर आहेतच. या साईडला ना बरेचसे मोठे मोठे जितके मासे होते ना त्या साईडला गवतामध्ये गेल्यात. बघा सगळेजण आल्यात ह्या साईडने. गाड्या ना तिकडे वरती लावल्यात आम्ही आणि तिथून चालत ह्या साईडला आलोय. इकडे सुद्धा ना बरेचसे मासे दिसायला लागल्यात आणि इतकं जबरदस्त लोकेशन आहे ना ह्या साईडचं. बघा सगळा माळ आहे आणि ह्याच्यामधून एक बारकी नदी आहे. बघा किती भारी दिसते ह्या साईडला. असे बारीक बारीक डोळे आहेत आणि त्याच्यामधून धार पण आहे. इकडं धार आहे आणि इथं बारका डोळे परत तिकडं खाली बारका डोळे आणि त्याच्यावरती इकडे एक डोळे. चिलापी मासे आहे ना. हा तिकडं कडेला आले चिलपी आणि वरती आहे ना चिलपी असले ना तर वरती तरंगून राहत. या साईडला सुद्धा बघा आलोय आणि इकडे सुद्धा एक मरळ दिसते. इथं एवढ्या जाग्यामध्ये पाणी ना जरा जास्त झालतंय त्याच्यामुळे दिसत नाही बरोबर पण इथं बघा मरळ आहे गेली बघा त्या साईडला. या साईडला ना परत एकदा मी पुढे आलतो तर इकडे सुद्धा ना बरेचसे मासे दिसलेले मला आणि सगळेजण आलेत परत एकदा. तिकडच झोळणार होतो पण थोडं पुढे येऊन बघितलं ना तर इकडे सुद्धा ना चांगलं जागा आहे तर आलो या साईडला पुढं साईडला. आणि एक मरळ सुद्धा इथंच दिसलेली मला तर इथंच झोळणार आहे पहिलं तर आणि बघू किती मासे भेटतात. इथं नाही ना वरती जायचंय झोळ झोळत. आता उतरणार आहे इतक्यातच पाण्यामध्ये. आजच्याला ना कॅमेरा सुद्धा ना लावून जाणार आहे. सगळं काय ना तुम्हाला बघायला भेटन. आता मी पण पाण्यामध्येच उतरतोय झोळायला. आता आम्ही 4 जण झोळणार आहे आणि इकडं समंत आहे त्याच्यामुळे ना रोदसला काही उतरता यायचं नाही पाण्यामध्ये. तिच्या पैसे ना थांबायला लागणार आहे त्याला. चला आता मी जातोय. बघा हे असं झोळाने आणि आता आहे ना ते मांडून घ्यायचं याला. इतक्याच रावण टाकायचं आहे तिथून तर इथपर्यंत. कारण तर आहे ना सगळे मासे ना ह्याच्यामध्येच गेले असणार आहे ह्या झोडपामध्ये. कारण तर बघा किती उथळ आहे आणि ह्याच्यामध्ये जे सगळे मासे गेलेत. तर बघू आता मासे किती भेटतात. पहिलं तर आहे ना नीट असं झोळाने ना मांडून घ्यायचं आहे. कारण तर आहे ना खालनं सुद्धा आहे ना झोळण्याच्या खालनं असं थोडं जरी जागा राहिला ना तरी सुद्धा ना पळून जातात ह्याच्या खालनं.
डायरेक्ट असं आहे ना कोंडून धरायला लागणार आहे कडेला. लय झोळण सुद्धा लावून घेतलंय, पण ह्या गवतामध्ये ना आता हुसकायला लागणार आहे. हे सगळे ना हालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे ना मासे बघू किती येतात, आणि ह्या थोडंच असं हलवलं ना तरी सुद्धा ना मासे सगळे पळणार आहे ह्या साईडला, कारण तर लय उथळपणे त्याच्यामुळे ना निघतील सगळे मासे असं तर वाटतंय. आता हुसकायला ना सुरुवात करतो आम्ही. पहिले मासे आहे ना पाट्यामध्ये ठेवून घेतल्यात. आता ना असं जायचंय तिकडे वरती झोळत झोळत, आणि ह्या साईडला बघा बारकेच मग असे धारे, आणि धारेला ना झोळायला काही जमायचं नाही, तिकडे जायला लागणार आहे. परत एकदा दुसऱ्या बाजूला आलोय, वरच्या बाजूला आलोय थोडं, आणि ह्या साईडला ना आता झोळण परत एकदा आहे ना लावून घेतात. आणि आता बघू ह्या झुडपाला लावून घेतात झोळण, आणि इथे ना थोडं पहिल्यापेक्षा ना खोल आहे, आणि बघू आता खोल पाण्याला मासे येतात का नाही. तरी सुद्धा मासे थोडे फारच येतात, पण एकदम गोडे मासे येतात, मुऱ्या मासे आणि झिंगे आहेत. एखाद ठिकाणी ना जास्त मासे येतील असं सुद्धा होईल. या साईडला झोळण उचलून घेतलंय. आता हे दुसरं झोळण आहे. पहिलं तरी मोठे मोठे दगडे असतात ते काढून घ्यायचे, आणि ह्याच्यामध्ये ना थोडा मोठा मासा आलाय. तर बघू आता कोणता मासा आहे. चिलपी आहे. चिलपी आहे ना, आणि ती पण एकदमच मोठ्या साईजची आहे ना. हा मोठी आहे, लय मोठे. चिखल सुद्धा आहे त्याच्यामध्ये, आणि ते चिखल उडवलंय. आता बराचसा कचरा आहे तो काढून घ्यायला लागणार आहे. इकडे आल्यात. काढ पण आहे इथं मोठ्या साईजची. वर धरतले. खेकड मोडून घेते. तिकडं पिशवी आहे कोण बोल. हे इतके मासे आहेत, आणि आता त्याच्यामध्ये पण थोडे मासे आहेत. एक चिलपी आहे ह्याच्यामध्ये, या झोळणामध्ये चिलपी मासा भेटलेला आहे, आणि झिंग्यांची साईज तर एकदमच मोठी आहे, आणि मुऱ्या मासे पण येतात. समंता तू खाशील का? खाशील? समंता पण खाणार आहे झिंग्या मासे. हे बघा साईज एकदम मोठे झिंग्यांची, आणि मुरे 2 खेकडे आल्यात. ते असेच मासे जमा करायचे. आणि इकडं या साईडला चिलपी बघा किती मोठे आहे. इकडे मोठे मासे सुद्धा आहेत, पण हे जरा जास्तच गाचपण आहे ना, त्याच्यामुळे ना त्याच्यामधून निघत नाही मोठे मोठे मासे. आता आहे ना आम्ही शेवटचं झोळण ना झोळायला आलो इथं. पहिलं जण स्टार्टिंगला इथंच बरेचसे मासे दिसलेले, तर आलो इथं. आणि बघू आता पहिलं तरी ना झोळणं लावून घेतोय आम्ही एवढ्या जाग्यामध्ये. तर तिथून तर इथपर्यंत लावायचं आहे पहिलं झोळण. ह्याच्यामध्ये ना 2 झोळणं लावायच्यात, आणि दुसऱ्या वेळेस इकडं लावणार आहे इथं समोर. आता ना तुम्हाला थोड्या वेळानेच दाखवतोय मासे भेटल्याच्या नंतर. या साईडला बघा एक खेकड पण पकडली मी ह्या दगड खाली. त्या साईडला झोळण लावतात तोपर्यंत. ही आहे ना चांगली मोठी साईज तरी घ्यायची. फक्त आहे ना 2 नांगुडे आणि खेकडाचं. नांग आहे ना
नाही घेतले आम्ही. पाठीमध्ये नाही ठेवतोय. चिदी तर गाणं हा उचला ना तर. आता बघू ह्याच्यामध्ये आली मरळ. काय माहिती भेटते का नाही आता आम्हाला. का गेली काय माहिती. ये चल पिंके पाटक्याने. झोळणामध्ये तर वाटलेले आम्हाला तर उचलून घेतलंय लगेचच. आता हाय का नाही ते काय माहिती. काय माहिती. नाही वाटत ना. वाटत तर नाही. आले आले ना. तिकडं बघा आली मरळ भेटली एक. मगासपासून आहे ना त्या मरळसाठी आम्ही ना. मुरू पण किती मोठा आहे. हा पण मेन मरळ आहे खेकडे आले आणि 2 खेकडे. काय हो सकलं नाही काय नाही. उगाच थोडा जागा होता त्याच्यामुळे ना. या साईडला घ्या वरती नाही तर. दिसलेले आम्हाला मरळ तर घेतले आम्ही लगेच या साईडला झोळण लावलेलं मरळ. झोळणामध्ये भेटले आजच्याला. ठेवू का ह्याच्यामध्ये. तिकडं पाटी आहे त्या पाटीमध्ये आणा ठेवून घेतोय आम्ही आता. आणि एक त्या साईडला आम्ही ना झोळण तसंच ठेवून दिलेलं कारण तर आहे ना आम्हाला मरळ दिसलेली त्याच्यामुळे ना पहिलं तर आम्ही इकडं झोळण एक लावलेलं. 2 आमच्या होती झोळणं. बघा त्या साईडला सुद्धा आहे ना अजून हुसकून घ्यायचं बाकी आहे. ते मांडलं पण नाही बरोबर आम्ही मरळसाठी. एक तर मरळ भेटली आता आहे ना तिथं झोळण लावलंय ते हुसकून घ्यायचं आणि मग जायचं तिकडं खालच्या बाजूला आणि तिकडंच माशांचं कालवण बनवायचं आहे. आता आहे ना झोळण उचलून पण घेतलं या साईडने. 2 झोळण आहे ना एकत्रच मांडलेले. इथं पिंकी जवळ ह्या साईडला एक ह्या साईडला एक. याच्यात हाय वाढतं ना मासे. चिल्लपीचा तर आवाज येतो ह्याच्यामध्ये असा उडताना. बघ आता ह्याच्यामध्ये आलं का नाही. जे 2 मोठे मासे आहेत ना एक चिल्लपी आणि एक डोक मासा तो घ्यायचा आहे काढून त्याच्यामधनं नाहीतर आहे ना ते त्याच्यात घालवलं बघा पिंकी. लय चिकट असतात ते. डोक मासा आहे घेऊन घेते थोडं. चांगले मोठे मोठे मासे भेटल्यात आजच्याला. दर ठेवा इथं ये खाली का वरती. खाली ठेवा खाली. ह्याच्यामध्ये आता बरेचसे मासे झालेत जमा. बारीक मोठे सगळेच. मरळे डोक मासे चिल्लपी आणि मोरे मासे झिंगे मासे सगळे मिक्स भेटल्यात आजच्याला. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे मासे आहेत झालेत बघा साफ करून घेतल्यात. आता घ्यायचे आहेत सगळे आणि तिकडं जायचं. इथं चांगला जागा आहे थोडा. तिथं जे ना कालवण आणि भात बनवायचं आहे तिकडं जाऊन. इथं समोरच आलो आता मासे पकडून आणि इथं ना चूल पण घेतली बनवून. भात बनवायचं आहे पहिला तर त्याच्यानंतर आहे ना कालवण बनवायचं आहे माशांचं. इथंच चांगलं जागा आहे एवढ्या जागेमध्ये तर मग पूर्ण आखी नदी जे ना चांगली आहे. कोडं पण आहे ना स्वयंपाक बनवू शकतोय आणि एकदमच पाणी कमी आहे ह्या साईडचं तर. आणि खडक आहे मेन म्हणजे खडक आहे चांगला. आणि तर घेतो आता बनवून आम्ही. मी कपडे पण घेतलेत बदलून. आता या साईडला आहे ना चूल तर घेतली पेटून. पहिला भात बनवायचं आहे त्याच्यानंतर मग कालवण बनवायचं आहे. आम्ही ना आता बारक्याच माशांचं आहे ना कालवण बनवणार आहे कारण तर आहे ना मोठे मासे तर आहे ना सारखंच बनवतोय नदीवरती. या साईडला चिल्लपीची साईज बघा एकदमच मोठी एक बारकी. आणि तिकडं मरळ पण आहे. इथं आहे ना मरळ इथं आहे मरळ. जाईन पिंक आहे तिकडं पाण्यात. इतके मासे घेतल्यात आणि जास्त आहे ना मोरे मासे आहेत आणि झिंगे मासे आहेत. दुसरे सुद्धा आहेत सफेद मासे हे इतके. तर घेते ना आता साफ करून आणि ह्याच माशांचं कालवण बनवायचं आहे. आणि खेकडे पण बनवणार आहे का नाही पिंके. खेकडी पण त्यात टाकणार आहे. बघा जसं जमन तसं बनवा. मोठे मोठे मासे इकडे ठेवलेत. इकडे ना मिरच्या टोमॅटो कांदा सगळं चिरून घेतलंय साईडला. आणि कोथिंबीर आहे लसूण आहे आणि एका बाजूला मसाले सुद्धा घेते आई काढून. आणि तिकडं भात शिजतोय एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला परत एकदा ना चूल बनवली. मासे झाले ना साफ करून पिंके. मासे आहेत
झिंगे आहेत त्याच्यामध्ये जास्त आणि खेकडे सुद्धा तिकडे आहेत. तर खेकडे ना भरीव आहे एकदमच. हे बघा. घे चल बनवून आता. लसूण घेतल्यात पहिले तर टाकून त्याच्यामध्ये. सगळं टाकून घेतलंय आता. आता शिजून देते. भात झालाय. मसाले इतके काढून घेतलेत. आता ते टाकून घेते. पाणी टाकते थोडं. मसाले मस्त शिजतील. मसाले चांगले शिजलेत आता. आता मासे टाकून घेते. जास्त हलवायला नाही लागणार, नाहीतर ना बारीक मासे लगेच तुटून जातात. खेकडी पण टाकून घेतल्यात माशांवरती. आता पाणी वतून घेते. पाणी पण टाकून घेतलंय आणि कोथिंबीर पण वरून टाकली. आता कालवण झालंय. आता उतारून घेते. सगळं झालंय बघा. आता आहे ना पिंकी वाढायला सुद्धा लागली. कालवण झालंय आणि सगळं आहे ना कालवण मिक्स आहे. त्याच्यामध्येच खेकडे पण टाकलेत. तर भात वाढायला लागले आता. इथं आम्ही बसलोय जवळ. कालवण वाढून घेते आता. झालं ना सगळं वाढून आता. हा सगळं वाढून झालंय आता. लय गरम आहे, खाता नाही येणार. माझं पण ताट वाढून आलंय आणि हे असं कालवण बनवलंय. या साईडला बघा सगळं मिक्स आहे. खेकडी आहेत आणि मासे आहेत आणि मिरच्या अखंडच ठेवलेल्या, मधून चिरून घेतलेल्या ह्या अशा मिरच्या. आणि नदीवरती असं बनवलं तर एकदमच भारी होतंय. आले आता ताट वाढून. आता जेवून घेतोय मी.